काय चाललंय? कोण आहेत मालक? आता इथे माफ करा, जातीपातीचे स्पष्ट उल्लेख करावे लागतील. मला कोणी त्यामुळे जातीयवादी म्हणलं तर मी परवा करायचं केव्हा सोडून दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं मला काही निवडणूक लढवायची नाही, त्यामुळे परवा करत बसायचं कारणच काय मुळात. मी आपल्याला सांगतो स्पष्टपणानं बोललं पाहिजे, कारण विषय स्पष्टपणाने बोलल्याशिवाय उलगडणारच नाही. मराठा हिंदू आहे, माळी आहे, तेली आहे, कुणबी आहे, धनगर आहे, वंजारी आहे, मातंग आहे, चर्मकार आहे, पण हिंदू धर्मसत्तेचे मालक फक्त ब्राह्मण आहेत. सगळे शंकराचार्य ब्राह्मण आहेत, सगळे पुरोहित पंडित, सगळे धर्मशास्त्री, सगळे प्रमुख पदावरचे लोक. अरे विवेकानंद कायस्थ होते तर त्यांना अधिकार दिला नाही, माळ्याला आणि मराठ्याला फार लांबची बात आहे. कसल्या गप्पा करता तुम्ही? आता माझा मुद्दा काय आहे? आता मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली म्हटलं होतं, 36 साली लिहिलं होतं ॲन्युलेशन ऑफ कास्ट नावाच्या पुस्तकात. बाबासाहेब म्हणाले होते, येडेकर साहेब, डॉक्टर व्हायचं तर विद्यापीठाची परीक्षा असते, इंजिनियर व्हायचं विद्यापीठाची परीक्षा असते, वकील व्हायचं परीक्षा आहे, IAS IPS व्हायचं UPSCची MPSCच्या परीक्षा आहेत. या सगळ्या परीक्षा दिल्याच्या शिवाय नाही होत आहेत कुणाला. मग शंकराचार्य व्हायचीच परीक्षा का नको? बाबासाहेबांनी प्रश्न विचारला ताई की शंकराचार्य होण्याची परीक्षा का नको? सगळ्या हिंदूंना त्या परीक्षेला बसायची परवानगी पाहिजे. सगळ्या हिंदूंसाठी सगळ्या विद्यापीठांमध्ये ती व्यवस्था पाहिजे. त्याची स्वतंत्र कॉलेजेस ठेवा, शाळा ठेवा. 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षाचा काय अभ्यासक्रम नेमायचा तो नेमा, तुम्ही नेमा. सगळ्यांना बसू द्या परीक्षेला. आणि मग जे कुणी पास होतील, जे कुणी पहिले येतील त्यांना द्या शंकराचार्य पद, त्यांना द्या वरची पद. मग कुणी असू देत ते, मग असू देत ते ब्राह्मण, असू देत मातंग, असू देत चर्मकार, असू देत मराठा, असू देत माळी, असू देत वंजारी, कुणी असू देत. जेवढे हिंदू आहेत त्यातल्या सगळ्यांना परीक्षेला बसायला परवानगी. आणि त्यातले जे कुणी पास होतील, ज्यांच्याकडे गुणवत्ता असेल, दोज हू आर मेरिट होल्डर्स विल बी शंकराचार्य. पण एवढं भोट प्रकरण समजता काय तुम्ही? अरे ते राखीव जागांबद्दल तुमच्या बोंबलतात त्यावेळेला 22.5 बद्दल कोकलतात, SC STच्या 33 बद्दल कोकलतात, महिलांच्या OBCच्या राखीव जागांबद्दल बोलतात, VJNTच्या राखीव जागांबद्दल बोलतात. पण ते एका जातीच्या 3.5% लोकांना 100% राखीव जागा आहेत त्याच्याबद्दल बोलतच नाहीत. त्याच्याबद्दल आळीमिळी गुपचिळी कुणी चर्चा केली आहे? बाबासाहेब आंबेडकर पहिले या विषयाची चर्चा करणारे. ते म्हणाले काय म्हणून हिंदू धर्मसत्तेवर फक्त मालक ब्राह्मण असणार? माळी, धनगर, कुणबी, वंजारी, आगरी, मातंग, चर्मकार सगळ्यांसाठी हिंदू धर्मव्यवस्था जर त्यांची स्वतःची आहे तर तिच्या सर्वोच्च पदावर जाण्याचा आणि परीक्षा देऊन जाण्याचा, लायकी नसताना नाही, गुणवत्ता सिद्ध करून. पण गुणवत्ता मोजायची तर परीक्षा ठेवली पाहिजे. 27 साली मागणी केली बाबासाहेबांनी, 80 वर्ष होत आली. आता पुढच्या वर्षी होतील 80 वर्ष त्या गोष्टीला. नाही ठेवली परीक्षा. 36 साली बाबासाहेबांनी लिहिलं, 70 वर्ष होतील, नाही ठेवली परीक्षा. आणि हे कशाच्या गप्पा मारतात? हे गुणवत्तेच्या गप्पा मारतात. राखीव जागांमुळे गुणवत्ता धोक्यात येते, राखीव जागांमुळे गुणवत्तेचं नुकसान होतं. अरे चोरांनो, 100% राखीव जागांबद्दल आधी बोला की रे, त्याची चर्चा आधी करा की रे, त्याच्याबद्दल सांगा की रे आम्हाला, करा ना मार्गदर्शन त्याबद्दल आमचं. चुकत असेल तर मारा ना जोड्याने आम्हाला चौकामध्ये, येतो आम्ही चौकात, चुकत असेल तर. पण तुम्ही याची चर्चाच करणार नाही. याला बाबासाहेबांनी कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स म्हटलेलं आहे. मौनाचा कट, मौनाचं षडयंत्र. ते 45व्या कलमाच्या 10 वर्षाच्या मुदतीबद्दल मौन बाळगतात. ते धर्मसत्तेतल्या 100% राखीव जागांबद्दल मौन बाळगतात. आता मी इथे धर्मांतर फुले आंबेडकरांचा आणि बहुजन समाज या विषयावर बोलत असताना बहुजन समाजाला आवाहन करतो, बहुजन समाजाला विनंती करतो की बहुजन समाजाने असं म्हटलं पाहिजे की तो सगळा मंदिरांमधला पैसा आमच्या शिक्षणासाठी वापरा, आमच्या दवाखान्यांसाठी वापरा, आमच्या घरांसाठी वापरा, आमच्या कपड्यांसाठी वापरा, आमच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी वापरा. एकही शेतकरी आत्महत्या करणारच नाही, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी आत्महत्या करतायत आणि दुसरीकडे मंदिरामध्ये पैसे वाहतायत. आणि तो पैसा कुठे जातोय? कोणाच्या मालकीचा आहे? मग त्याच्यावर इन्कम टॅक्स ठेवा असं काही कोणी म्हणत नाही बरं का. मंदिरातल्या पैशाला इन्कम टॅक्स लावा अशी मात्र चर्चाच नाहीये, असं कोणी बोलतच नाहीये. माझ्या भावांनो बहिणींनो, माझा मुद्दा आहे धर्मांतर फुले आंबेडकरांचे आणि बहुजन समाज. बहुजन समाज आणि काय इथे घेतलाय? बहुजन समाजाला स्वतःच्या हिताची कार्यक्रम पत्रिका कोणती याचा विचार करावा लागेल.
ते सांगतात ती नाही, ते बोलतात ती नाही. तुम्हाला तपासावं लागेल, तुम्हाला चर्चा करावी लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून भाषणाचा समारोप करत असताना अगदी धावत्या पद्धतीने 2-3च मुद्दे मला आपल्याला सांगायचे आहेत. त्याच्यामधला पहिला मुद्दा माझा असा आहे की फुले सार्वजनिक सत्यधर्माची जी कार्यक्रम पत्रिका तुम्हाला मला देऊन गेले, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचा ध्येयवाद होता जाती निर्मूलनाचा. बाबासाहेब आपल्याला बुद्धाकडे घेऊन गेले, त्याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलं की हिंदू राहून समता प्रस्थापित करताच येत नाही, म्हणून धर्मांतर करणं अटळ आहे, म्हणून धर्मांतर करणं भाग आहे, आणि म्हणून ते बुद्धाच्या सावलीत गेले. नाही हिंदू राहून समता प्रस्थापित करता येत. माझ्या भावांनो बहिणींनो, बुद्धानं हे तत्वज्ञान तुम्हाला मला दिलं, हा विचार दिला, तेव्हाही हेच कारण होतं. तेव्हा हिंदू शब्द नव्हता, तेव्हा ब्राह्मणी आणि वैदिकी अशा पद्धतीची तत्वज्ञान आणि व्यवस्था, धर्मव्यवस्था होत्या. त्याचंच पुढे हिंदू नामकरण झालं. पण मला आपल्याला सांगायचंय ते असं की बुद्धाने त्याच्यासाठी संघर्ष केला आपल्या जीवनामध्ये. तर बुद्धाची क्रांती हाणून पाडण्यासाठी आणि मनुस्मृती जन्माला घातली. शिवाजी राजांनी आपल्या परीने संघर्ष केला, त्यांची क्रांती हाणून पाडण्यासाठी पेशवाई यांनी आणली. बाबासाहेबांनी राज्यघटनेमधनं आपल्याला ते सगळं नवं तत्वज्ञान दिलं, नवी ताकद दिली. तर ती क्रांती हाणून पाडण्यासाठी यांनी राज्यघटनेच्या समीक्षेचं षडयंत्र रचलं. ही माणसं फार जागी असतात, ती कृतिशील पण असतात आणि ती सातत्यानं काम करत असतात. माझा मुद्दा काय आहे? माझा मुद्दा असा आहे की मनुस्मृतीनं बहुजन समाजाला गुणवान व्हायला बंदी घातली होती. असं कोण म्हणतं? असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर सांगतात मनुस्मृतीनं बहुजन समाजाला गुणवान व्हायची बंदी घातली होती. मनुस्मृतीचं 8व्या अध्यायातलं 416वं कलम आणि 417वं कलम आपल्याला सांगितलं तरी पुरेसं आहे. मनुस्मृती म्हणते शूद्राला शिकण्याचा अधिकार नाही, आणि पुढच्या कलमामध्ये मनुस्मृती सांगते शूद्राला संपत्तीचा अधिकार नाही, आणि असंही सांगते जर त्याने संपत्ती जमवली तर ती लुटून नेण्याचा, त्याच्या घरावर दरोडे घालण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे. तर दरोडा हा शब्द माझा आहे, लुटणे हा शब्द माझा आहे. त्यांनी शब्द असा वापरलाय की धर्माचं कारण सांगून ती संपत्ती हरण करण्याचा अधिकार आहे. धर्माचं कारण ठरवायचं कोणी? ब्राह्मणांनी, कारण धर्माचे मालक कोण आहेत? ब्राह्मण आहेत. असं बोललं की मग जातीयवाद. मग असं की बाबा हरिनरके किती जातीयवादी बोलले, एका जातीवर किती गरळ ओकलं, किती टीका केली. असं काय सगळेच ब्राह्मण वाईट असतात काय? असं ब्राह्मणांबद्दल असं उघड बोलायचं असतं काय? आणि ते कुसुम सभागृहामध्ये बोलवलं म्हणून काय झालं? बक्षीस दिलं म्हणून काय झालं? इतके मातले काय? मग करतो व्यवस्था यांची. मी आपल्याला एवढंच सांगतोय की जेव्हा आपण सामाजिक आकलनाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला गुडी नाही बोलता येत. खऱ्याला खरंच म्हणावं लागतं, खोट्याला खोटंच म्हणावं लागतं. असं आहे. एकदा मंत्र्याच्या 2 मुलांची भांडणं लागली, वाद झाला. मुद्दा सोपा होता, साधा होता. काय? एक भाऊ म्हणत होता की हत्तीन जी आहे तिला पिलू कसं होतं तर ती अंड घालते आणि त्यातनं पिलू जन्माला येते. दुसरा म्हणत होता येडा का खुळा, असलं काय बोलतो? हत्तीन सस्तन प्राणी आहे, ती डायरेक्ट पिलाला जन्म देते. दोघांचं काही मिटेच ना, गोळ्या घालणं हा काही उपाय नव्हता. म्हणून ते वडिलांकडे गेले आणि ते असं म्हणाले की बाबा तुम्ही निर्णय द्या, बाबा तुम्ही निकाल द्या. बाबा मंत्री होते, कुठलाही प्रश्न आला की आयोग नेमायचा, अहवाल मागवायचा. जमलं तर तो अहवाल सभागृहापुढे ठेवायचाच नाही, ठेवला तरी स्वीकारायचा नाही, स्वीकारला तर त्याच्यावर ऍक्शन कमिटी नेमायची. आता असं सगळं करत बसायला वेळ नव्हता ना. पोरं आपली डायरेक्ट निर्णय लगेच दिला पाहिजे. मग मंत्री म्हणाले त्याचा असं आहे बाळानं, हत्तीन भलती डॅम्बिस असते. ती काय करते, कधी कधी डायरेक्ट पिलाला जन्म देते आणि कधी कधी अंड घालते आणि त्यातनं पिलाला जन्म देते. सगळ्यांना सांभाळायचं, दुखवायचं नाही, कुणालाही दुखवायचं नाही. आणि म्हणून माननीय यशवंतराव चव्हाण म्हणाले होते राज्यकर्त्यांनी कधी कधी नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे आणि प्रशासकांनी कधी कधी हो म्हणायला पण शिकलं पाहिजे. अधिकाऱ्यांवरचा हा टोला आहे यशवंतराव चव्हाणांचा आणि राजकारण्यांवरचा सुद्धा. आपला मुद्दा काय आहे? आपला मुद्दा असा आहे, आपण विषयांतराकडे गेलेलो नाही आहोत. बहुजन समाजाला त्याच्या हिताची कार्यक्रम पत्रिका फुल्यांनी, बुद्धांनी, बाबासाहेबांनी जी दिली तिचा विचार करून त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा काय होता हे पाहायला गेलं तर दिसतं की चातुर्वर्ण्याच्या विरुद्धचा संघर्ष, जाती व्यवस्थेच्या विरुद्धची लढाई ही सगळ्यात मोठी कामगिरी त्यांची होती. आणि 2006 साली भारतासमोर सगळ्यात मोठा चॅलेंज जर कोणता असेल, भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं असेल, भारतासमोरची सगळ्यात मोठी कोणती समस्या असेल तर जात आणि जागतिकीकरण ही भारतासमोरची सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. जात आणि जागतिकीकरण.
आणि ती सोडवण्याच्यासाठी आणि तिच्यावर मार्ग काढण्याच्यासाठी बुद्ध फुले आंबेडकरांच्या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारेच तुम्हाला जावं लागेल. तिथे सामाजिक न्यायाची भूमिका तुम्हाला घ्यावीच लागेल. अरे इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये जर अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, तिथं जर शेतकऱ्यांना अनुदानं दिली जातात, शिवाजी महाराज जर शेतकऱ्यांना 0% दराने कर्ज देत होते, फुले जर शेतकऱ्यांची कर्ज माफ करा म्हणत होते, तर मग शेतकऱ्याला, बहुजनांना, कारागिरांना, कष्टकऱ्यांना, रस्त्यावरच्या माणसांना न्याय देणं याच्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल, सरकारला सहभाग द्यावाच लागेल. म्हणून बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझम मांडला. राज्याचा अधिकार, राज्याचे विषय, राज्याची जबाबदारी, राज्याचा हस्तक्षेप. माझा मुद्दा आहे तो भावांनो थेटपणाने असा आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला तो बघायचा आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, पटकन समारोप करायचा आहे. मी आपल्याला सांगत होतो ते असं, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बहुजन समाजाच्या विकासाची कार्यक्रम पत्रिका आपल्याला लक्षात घ्यायची असली तर या तिघांनीही जाती व्यवस्था नष्ट करण्याला प्राधान्य दिलं आणि त्याचा पंचसूत्री कार्यक्रम पण दिला. पैषण, अत्तदीप भव, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, लढा. पहिला कार्यक्रम शिक्षण, दुसरा प्रबोधन, चळवळीच्या माध्यमातून प्रबोधन, जाती व्यवस्थेच्या विषयीचं प्रबोधन. मी आता जसं रोकडं बोलतोय, खडाखडा बोलतोय, शाळेत नाही हेच बोललं जाणार, कॉलेजमध्ये नाही ही चर्चा होऊ शकत. ही चर्चा वेगवेगळ्या सामाजिक संस्थाच करू शकतात. इथं अनेक संस्थांचे लोक आलेले आहेत. ह्या सगळ्या संस्थांचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत तीच ती करू शकतात, खडाखडा करू शकतात. विद्यापीठं आवश्यकच आहेत, विद्यापीठांची गरजच आहे, पण विद्यापीठांच्या काही मर्यादाही आहेत. ही चर्चा रस्त्यावरची चर्चा आहे, ती चर्चा करायची तर त्यासाठी प्रबोधनाची चळवळ. तिसरा कार्यक्रम आंतरजातीय विवाहाचा. माणसांची मनं जोडली पाहिजेत, माणसांमधले गैरसमज दूर केले पाहिजेत, माणसांना जवळ आणलं पाहिजे आणि त्यासाठी आंतरजातीय विवाह. तुम्हाला माहिती आहे फुल्यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या पोराचं आंतरजातीय लग्न केलं. शाहू महाराजांनी आपली बहीण एका धनगर राजाला दिली. बाबासाहेबांनी स्वतः नंतर जेव्हा 13 वर्ष रमाबाई गेल्याच्या नंतर ते विधुर अवस्थेत राहिले, नंतर त्यांनी जेव्हा नाईलाजाने लग्न केलं, डॉक्टरांनी सक्ती केल्यामुळे, आग्रह केल्यामुळे, आजारपणामध्ये, त्यावेळेला त्यांनी केलेलं लग्न आंतरजातीय होतं. भावांनो बहिणींनो, आंतरजातीय विवाह. चौथा कार्यक्रम, ज्या धर्मग्रंथांनी या सगळ्याला मान्यता दिली, त्याचं पावित्र्य वाढवलं, त्याचं स्थान उंचावलं. सगळे बुवा, सगळे बापू काय प्रवचन करतायत. 5 लाख फुल टायमर्स आहेत हे, रात्रंदिवस. माझं वाक्य सांगतो, भारतावर बुवा आणि बापूंची टोळधाड आलेली आहे. सगळे काय प्रचार करतायत, सगळे काय बोलतायत. ते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलणारच नाहीत, ते मंदिर संस्थेतल्या अर्थकारणाबद्दल बोलणारच नाहीत, ते उद्योगाबद्दल, व्यापाराबद्दल आणि शेतकऱ्यांच्या जीवनमरणाबद्दल बोलणारच नाहीत. भावांनो बहिणींनो, माझा मुद्दा काय आहे? माझा मुद्दा आहे तो असा आहे की त्या धर्मग्रंथांची चिकित्सा, त्यांना नकार, त्याच्या विरुद्धचा विद्रोह. आणि पुढचा कार्यक्रम आहे आर्थिक फेरवाटप. जाती व्यवस्था ही मूलतः एक अर्थव्यवस्था आहे आणि म्हणून आर्थिक फेरवाटप, संसाधनांचं फेरवाटप, जमिनी सगळ्यांना समान दिल्या जातील, पाण्यावर सगळ्यांचा समान वाटा, जंगलांवर समान वाटा, हवेवर समान वाटा, सूर्यप्रकाशावर समान वाटा, संपत्तीवरही सगळ्यांचा समान वाटा, सगळ्या रिसोर्सेसवर, सगळ्या संसाधनांवर समान वाटा. आणि 5वा कार्यक्रम बाबासाहेबांनी अतिशय परखडपणाने सांगितला, स्पष्टपणाने सांगितला, तुम्हाला समता प्रस्थापित करायची असेल तर बौद्ध धम्मामध्ये 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या, त्यातली 11वी प्रतिज्ञा, मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन, अशी आहे. समता जर प्रस्थापित करायची असेल तर हिंदू राहून समता प्रस्थापित करता येत नाही. म्हणून चलो बुद्ध की ओर अशी घोषणा बाबासाहेबांनी दिली. चलो बुद्ध की ओर. आणि माझ्यापुरतं मी सांगतो, मी माझ्या बुद्ध होण्याला धर्मांतर म्हणतच नाही, ते धर्मांतर नाहीच आहे, ते स्वगृही परत जाणं आहे आणि स्वतःच्या घराचा शोध घेणं आहे. आम्ही स्वतःच्या घरी चाललेलो आहोत, कारण या देशातले सगळे बहुजन मूलतः बौद्ध होते, मूलतः बौद्ध तत्वज्ञानाचं आचरण करत होते, मूलतः बौद्ध विचाराप्रमाणे जगत होते. नागवंशीय असलेले माळी, साळी, तेली, कुणबी, मी सांगितलं तुम्हाला, आजही उत्तर प्रदेशमधले, बिहारमधले सगळे बौद्ध सांगतात आम्ही माळी आहोत, पूर्वाश्रमीचे माळी आहोत, शेतकरी आहोत, शेतीशी आमचं नातं आहे. मला सांगायचा आहे काय मुद्दा? मला सांगायचा आहे मुद्दा हा, चलो बुद्ध की ओर, हा समता प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम. म्हणून